षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेची आपल्याला पाहायला भेटेल. पहिलं षटक प्रगती पथावर, षटकातील पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवर आडव्या बॅटने चांगला फटका, शॉर्ट स्क्वेअर लेग रिजनच्या क्षेत्ररक्षकाला बीट करून डीप स्क्वेअर लेग रिजनला चेंडू सीमा रेखा पार, ओव्हर दी रोप, चौकार. आदल्या सामन्यामध्ये थोडंसं नाराज केलं होतं, वैयक्तिक 4 या धावसंख्येवर माघारी परतला होता. आता मात्र चौकाराने सुरुवात केली, आश्वासक सुरुवात आपल्या टीमसाठी. मर्यादित 6 षटकांची लढत आहे. 70 ते 80 धावा जर गाठले तर मी म्हणेन एक तगडा आव्हान या मैदानावर. या खेळपट्टीचा विचार केला तर फलंदाजांसाठी पोषक ही खेळपट्टी. सुरुवातीचे दोन्ही सामने चांगल्या पद्धतीचे घडलेत. ही तिसरी लढत यावेळेस कुठून काढलाय, इथे मात्र शॉर्ट मिड ऑन रिजनला चेंडूचा प्रवास होतो, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलाय. इथे मात्र एक धाव, चांगले क्रिकेट एका मोठ्या फटक्यानंतर एक शांत क्रिकेट, संयमी क्रिकेटवर भर दिलाय. एकेरी धावेच्या साथीनं टीमचं टोटल परावर्तित 5 धावा धावफलकावर. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं. पॉवर प्लेची जी सुरुवातीची 2 षटकं आहेत त्यात जास्तीत जास्त धावा काढायचे प्रयत्न नक्कीच असतील, कारण सुरुवातीच्या कालखंडामध्ये जर एक भक्कम पायर असला तर येणाऱ्या काळामध्ये कळस चढवण्याचं कार्य बाकीचे खेळाडू देखील करू शकतात. हे जाणून आहेत हे दोन्ही खेळाडू. अजय सायकर यांच्याशी सज्ज झालाय. यावेळेस आडव्या बॅटने चांगला फटका, डीप स्क्वेअर लेग रिजनला चेंडूचा प्रवास, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. यावेळेस मात्र चांगल्या पद्धतीने झेल टिपलाय आणि पहिला आदरा बसतोय तो भूमिका 11 कानका संघाला. अजय होतोय बॅक टू द पवेलियन. ओव्हर टू डीजे. न्यू बॅटर संदेश मैदानावर पावलं टाकतोय. टीमच्या टोटलचा विचार केला, एका गड्याच्या मोबदल्यात 5 धावा. सुरुवातीचं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे प्रगती पथावर. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं, अनिवार्य पॉवर प्लेचं षटक प्रगती पथावर. 30 सर्कलच्या बाहेर फक्त 2 खेळाडू, कारण निर्बंध आहे क्षेत्ररक्षकांना. एक खेळाडू पाहायला भेटतोय डीप मिड विकेट रिजनला, तर एक मिड ऑफ रिजनला डीप मध्ये. तर न्यू बॅटर सज्ज झालाय संदेश ऑन स्ट्राईक. यावेळेस आडव्या बॅटने चांगला स्ट्रोक पाहायला भेटतो, जमिनीलगतचा फटका, डीप मधून क्षेत्ररक्षक मिड विकेटचा येईल, फील्ड करेल, चेंडूची परती केली जाईल. तोपर्यंत एक धाव, एक यशस्वी धाव आपलं वैयक्तिक खातं संदेश ओपन करतोय. टीमचं टोटल परावर्तित 6 धावा या धावफलकावर. सुरुवातीचं षटक प्रगती पथावर, शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी. षटकातील पुढील चेंडू, यावेळेस संयमी क्रिकेट, बॅक टू दी बॉलर पद्धतीचा फटका, बॉलर बॅक ड्राईव्ह या मैदानावर पाहायला भेटते. इथे मात्र एक निर्धाव चेंडू, डॉट बॉल मैदानावर. 5 चेंडूंचा झाला इथे खेळ समाप्त. स्थिरावलेला धावफलक फक्त 6 धावा या धावफलकावर. टेनिस क्रिकेट विश्वातील सध्याच्या घडीला एक वलय अंकित नाव रजत कुडाळकर इनफॉर्म खेळाडू आहे. बऱ्याचशा स्पर्धा गाजवल्यात. यावेळेस बॅक टू द बॉलर, बॉलर बॅक पुन्हा एकदा मैदानावर. क्रिकेटच्या परिभाषेतले एक सेफ शॉट, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका या मैदानावर. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेची तमाम शंका या मैदानावर समाप्त होते आणि एकेरी धावेच्या साथीनं षटक क्रमांक पहिलं इथे होते समाप्त. एका गड्याच्या मोबदल्यात 7 धावा या धावफलकावर. षटक क्रमांक पहिलं इथे झालंय समाप्त. टीमच्या टोटलचा विचार केला फक्त 7 धावा धावफलकावर. केबी स्ट्रायकर्स मोर्जिम आयोजित सुंदरशी स्पर्धा आपण पाहत आहे. तमाम क्रीडा रसिक प्रेक्षकांचं पुन्हा एकदा या कॉमेंट्री बॉक्स मध्ये सहर्ष स्वागत. टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून आपण पाहत आहे लाईव्ह स्ट्रीमिंग. गौरव सावंत आणि त्यांची पूर्ण टीम सुरेख कार्य करते. मैदानावर 3ही पंच, 2 पंच फील्ड पाहायला भेटते, तर 1 पंच थर्ड पंच आपल्याला पाहायला भेटेल. तिन्ही पंचांचे त्रिकुटाचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करणं. भर उन्हामध्ये ती पंचांची कामगिरी खूप महत्वाची. तसेच आमचे स्कोरर इथे पाहायला भेटत आहेत, सन्मान्य उमेश सर यांचं देखील सहर्ष स्वागत कॉमेंट्री बॉक्स मधून. गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी राजू सज्ज झालाय, तर स्ट्रायकर यांच्याशी रजत कुडाळकर. पॉवर प्लेची सांगता करणारं हे षटकातील पहिला चेंडू मार्गस्थ. यावेळी ऑफसाइड रिजनला चांगला फटका, इनसाइड आउटचा डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला चेंडूचा प्रवास, ओव्हर दी रोप मैदानावर येतो एक दर्जेदार खणखणीत चौकार.
गोलंदाज टीमचं टोटल परावर्तित 11 धावा धावपलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. रजत कुडाळकरने शेवटपर्यंत मैदानावर राहणं गरजेचं आहे, कारण एका तगड्या आव्हानापर्यंत जर आपल्या संघाला पोहोचवायचं असेल तर संघाचा स्टारकास्ट खेळाडूंना आता कुठेतरी जबाबदारी घ्यावी लागेल. जबाबदारीने परिपूर्ण क्रिकेट खेळावं लागेल. आदल्या सामन्यावर स्वस्तात माघारी परतला होता. षटकते पुढील चेंडू, दुसरा चेंडू मार्गस्थ. इथे मात्र चांगला चेंडू पाहायला भेटतोय. लाईन बदलली आहे का ती परिवर्तन देखील केलाय. इथे मात्र एका निर्धाव चेंडूची गणना होते. चौकारानंतर पुनरागमन गोलंदाजांनी देखील दाखवून दिलं की मी देखील काही कमी नाही या मैदानावर. निर्धाव चेंडूची इथे गणना होते. षटक क्रमांक दुसरं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं प्रगती पथावर. यावेळेस कोणून काढलाय मोठा फटका पाहायला भेटतो. फटका बसलाय की काय डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि कोणत्याही प्रकारची चूक नाही. संघाचा स्टारकास्ट खेळाडू एकावर रजत कुडाळकर होतोय बॅक टू दी पॅव्हेलियन. इथे झालाय की समाप्त. 2 गड्यांच्या मोबदल्यात 11 धावा या धावपलकावर पाहायला भेटतायत. रजत कुडाळकर स्वस्तात माघारी परतला. वैयक्तिक 10 धावसंख्येवर माघारी परतलाय. इथून जबाबदारी घ्यावी लागेल ती मधल्या फळीतील फलंदाजांना, कारण विचार केला तर सलामीचे 2 खेळाडू प्रामुख्याचे खेळाडू माघारी परतलायत. सलामीवीर फलंदाज माघारी परतल्यानंतर मिडल ऑर्डरला कुठेतरी इथे जबाबदारी घ्यावी लागेल. एक भागीदारी, एक पार्टनरशिप असणं गरजेचं आहे, कारण एका मोठ्या तगड्या धावसंख्येपर्यंत पोहोचायचं असेल तर निश्चित रूपाने या मैदानावर कलात्मक फटके खेळावे लागतील. 3 चेंडूंचा इथे झालाय की समाप्त. दुसरं षटक प्रगती पथावर आपण पाहत आहे, आपण अनुभवत आहे. केवी स्ट्रायकर्स मोरजिमच्या माध्यमातून अतिशय सुरेख आयोजन नियोजनाने साकारण्यात आलेली यशस्वी स्पर्धा. सेकंड ऑल गोवा पंचायत आणि म्युनिसिपल लेव्हलची हेवी बॉल टेनिस क्रिकेट स्पर्धा 2025च्या माध्यमातून सुरेख आयोजन. रोहिदास सज्ज ऑन स्ट्राईक. पाहायचे कशा पद्धतीचे खेळ सादरीकरण पाहायला भेटेल. षटकते पुढील चेंडू, चौथा चेंडू इथे मार्गस्थ आहे. यावेळेस चांगला चेंडू, अचूक टप्प्याचा एक नियंत्रित मारा. हा गोलंदाजच्या माध्यमातून कौतुक करावं लागेल या गोलंदाजचं राजूच्या मैदानावर. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर सलगचे 3 चेंडू हे चांगल्या पद्धतीने हाताळलेत. एक रोखून धरणारी गोलंदाजी पाहायला भेटली आहे. उर्वरितच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी. षटक क्रमांक दुसरं हे प्रगती पथावर. यावेळी सल्ला बोल केलाय. लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू, झेल टिपण्याची संधी होती. शॉट मिड ऑफ रिजनला सुटलाय. झेल या मैदानावर फलंदाजांना भेटताय जीवनदान, आणि जीवनदानाचा फायदा येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने घेतला जाईल, कितपत महागडे हे झेल ठरतील, कारण कॅचेसला बरेचसं महत्व आहे क्रिकेटमध्ये. यालाच रूपांतर एकेरी धावेच्या साथीने टीमचं टोटल 12. 2 गड्यांच्या मोबदल्यात 12 धावा. षटक क्रमांक दुसरं हे प्रगती पथावर. संदेश ऑन स्ट्राईक. यावेळेस मात्र दिशा भरकटलेला चेंडू. सांकेतिक भाषेत ज्याला पंजाब टू हरियाणा, वाशी टू काशी, सांदा टू बांदा या नावाने संबोधला, तर त्या अवांतरच्या स्वरूपात एक धाव पंच दंडात्मक कारवाई करतायत आणि एकेरी धावेच्या साथीनं टीमचं टोटल परावर्तित 13 धावा धावपलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. षटकाची सांगता करणार चेंडू. यावेळेस सुरेख लाईन गोलंदाजी. यावेळेस बहुधा दिशा भरकटतोय. पंच सांगतायत अवांतरच्या स्वरूपात एक धाव. पुन्हा एकदा सलगचे 2 दिशा भरकटलेले चेंडू. प्रयत्न चाललाय वाईट यॉर्कर पद्धतीचे चेंडू टाकायचे. फलंदाजापासून थोडंसं लांब गोलंदाजी करायची इरादे. एका चेंडूचा खेळ अजूनही बाकी. दुसरं षटक प्रगती पथावर. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू. फॉलो थ्रू मध्ये स्वतः गोलंदाज चेंडू पर्यंत पोहोचेल. षटक क्रमांक दुसरं इथे होते समाप्त. टीमचे टोटलचा विचार केला तर 2 गड्यांच्या मोबदल्यात प्रति षटकापाठी 7 ची सरासरी गाठत 14 धावा या धावपलकावर नाणेफेक पराभूत होऊन प्रथम फलंदाजी करताना भूमिका 11 कानका संघ.
षटक क्रमांक तिसरे प्रगतीपथावर पाहायचे कोणत्या गोलंदाजाकडे तिसऱ्या षटकाची जबाबदारी दिली जाते. हरी गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. दूरवरच्या एंडने गोलंदाजी करेल. पाहायचंय कशा पद्धतीने गोलंदाजी केली जाईल. स्ट्रायकर एंड चशीने बॅटर सज्ज रोहिदास त्याच्या साथीला संदेश ही जोडी हे दोन फलंदाज मैदानावर पाहायला भेटतायत. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू पॉवर प्लेचे निर्बंध इथे समाप्त झालेत. इथे मात्र मोठा फटका टोलवण्याचा प्रयत्न. मिस टाइम फटका. नो मॅच टाइम चेंडूचा प्रवास. पहिली धाव तर वेगाने. दुसऱ्या धावेसाठी शंका आहे. हो ना करत मात्र दुसरी धाव नाकारली आहे. एकेरी धावेनं संतुष्ट आहेत. एकेरी धावेच्या साथीनं टीमचं टोटल परावर्तित 15 धावा धावफलकावर. धावा कशाही येऊ, धावा येणं गरजेचं आहे आणि क्षेत्र कोणतंही असो मैदानावर कष्ट करणं गरजेचं आहे. मेहनत घ्यावी लागेल, कष्ट करावे लागतील आणि कष्ट जर प्रामाणिक असतील तर निश्चित रूपाने यशाला देखील पर्याय नसतो. आज छोट्या प्रयत्नांनी सुरुवात करावी लागेल. 15 धावा या धावफलकावर. षटकातील पुढील चेंडू यावेळेस डबल माइंड होते फलंदाज. एकेकाळी वाटले होते मोठा फटका टलवायचं, तदनंतर संयमी क्रिकेट. एकच धाव. इथे मात्र एक चोरटी धाव यशस्वी धाव पूर्ण होते. टीमचं टोटल परावर्तित. 2 गड्यांच्या मोबदल्यात 16 धावा धावफलकावर. तिसरं षटक प्रगतीपथावर. तिसरी लढत आजच्या दिवसातील आपल्याला पाहायला भेटते. भूमिका 11 कानका विपक्ष मार्बेला बीच मोरजिम या दोन्ही संघांमध्ये. टॉस प्रथमतः विन झालाय. मार्बेला बीच मोरजिम संघ प्रथमतः क्षेत्ररक्षण निवडलाय. समोरच्या टीमला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. षटकातील पुढील चेंडू स्लोवर पद्धतीचा चेंडू. गती परिवर्तन केलाय. फटका पसतोय की काय. शॉर्ट मिड विकेट रिजनला झेल टिपण्याची संधी आणि संधीचं सोनं आज क्षेत्ररक्षक करतोय. झेल टिपलाय आणि फलंदाज एका बाजूने बॅक टू द पॅव्हलियन. नाराज केलाय ते रोहिदासने. देव मैदानावर पाहुलं वळवतोय. विचार केला सामन्याचा इनिंगचा तर पहिल्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर पहिला हादरा होता. त्यानंतर दुसऱ्या षटकातील देखील तिसऱ्या चेंडूवरच दुसरा हादरा आणि तिसऱ्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर तिसरा हादरा. काय चाललंय मैदानावर. 3 तिकडा काम बिघडा की काय. पाहायचंय मैदानावर काय घडेल उर्वरितच्या चेंडूंवर. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर. न्यू बॅटर ऑन स्ट्राईक. महादेव सज्ज. आक्रमण पसंत करेल का. एक बिग हिट येऊ शकेल का सुरुवातीच्या काळापासून पाहायचंय. यावेळेस आल्या पावली आपले इरादे स्पष्ट केले. डीप मिड विकेट रिजनला गगनाला गवस निघाला. चेंडू सीमा रेखा पार. 6 धावांसाठी एक दर्जेदार ब्रँडेड खणखणीत षटकार. त्याचा विचार केला तर आदल्या सामन्यामध्ये देखील 2 चेंडूंवर 2 षटकार टोलवले होते आणि या सामन्यामध्ये डायरेक्ट तिसरा चेंडू खेळताना पहिला षटकार अर्थातच सलग 3 षटकार संपूर्ण स्पर्धेमध्ये आतापर्यंत टोलवलेत. इथे काय घडलंय मैदानावर. चेंडू मिस झालाय. इथे मात्र एका निर्धाव चेंडूची गणना होताना पाहायला भेटते. 5 चेंडूंचा इथे झालाय की समाप्त. गोलंदाजांनी देखील पुनरागमन केले. मी देखील काही कमी नाही. एक गोलंदाजाने दाखवून दिलं, सिद्ध केलं या मैदानावर. षटकातील शेवटचा चेंडू मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा फलंदाज सज्ज. आक्रमक फलंदाज महादेव ऑन स्ट्राईक. यावेळेस देखील इनसाइड आउटचा देखणा फटका पाहायला भेटतोय. डीप पॉइंट रिजनला चेंडूचा प्रवास. चेंडू थांबणार नाही. 1 बाउन्स पाहायला भेटतोय. ओव्हर दी रोप. सीमा रेखा पार. 4 धावांसाठी चौकार. षटकांचा इथे झालाय खेळ समाप्त. सांघिक धावसंख्येचा विचार केला तर 3 गड्यांच्या मोबदल्यात 26 धावा धावफलकावर. येणारी उर्वरितची 3 षटक 18 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. महादेवने आपले इरादे स्पष्ट केलेत. मोठे फटके टोलवणार, आपल्या संघाला संजीवनी देणार हे इरादे मैदानावर पाहायला भेटतायत. इथून एक मोठं तगडं आव्हान गाठावं लागेल. शेवटचे 18 चेंडू आहेत. जास्तीत जास्त धावांची लईलूट मैदानावर करावी लागेल. कमीत कमी इथून जर 70वी 65वी 70वी गाठली तरी देखील एक सन्मानजनक एक तगडं आव्हान मानलं जाईल या मैदानावर. आणि या खेळपट्टीचा विचार केला फलंदाजांसाठी पोषक ही खेळपट्टी पाहायला भेटते. केवी स्ट्रायकर्स मोरजिम आयोजित ही सुंदर अशी स्पर्धा
आजचा पहिला दिवस स्पर्धेचा, तिसरी लढत आजच्या दिवसातील. दोन्ही संघ पहिल्या सामन्यामध्ये आपलं विजयी संपादन करत इथपर्यंत पोहोचलेत. पाहायचे इथून कोणता संघ विजयाच्या वाटचालीकडे जातोय आणि कोणत्या संघाला पराभवाची चाहूल लागते. षटक क्रमांक 4 राजू गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक कोटेतील दुसरं आणि संघातर्फे हे 4थं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय. स्ट्रायकर यांच्याशी संदेश सज्ज झालाय. त्याच्या साथीला महादेव ही जोडी. यावेळेस टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहतोय. अगदी गोल्डन स्पॉट वरचा हा चेंडू ओव्हरथ्रोच्या स्वरूपात ज्या ठिकाणी एकही धाव खर्च नव्हती केली त्या ठिकाणी मात्र एक धाव बहाल केली आहे. बोनस स्वरूपात गिफ्ट स्वरूपात इथे मात्र एक धाव दिली आहे. एकेर धावेच्या साथीनं टीमचं टोटल इथे मात्र परावर्तित 27 धावा या धावफलकावर. प्रत्येक धाव वाचवावी लागेल. प्रत्येक धावेला क्रिकेटमध्ये बरंचसं महत्व आहे. झेल देखील सोडलाय विकेट किपरने. कुठेतरी चूक केली आहे. एक धाव देखील खर्च केली. यावेळेस मात्र चांगला चेंडू पाहायला भेटतोय. अगदी वाईड लाईन वरचा चेंडू पाहायला भेटतोय. इथे मात्र एका निर्धाव चेंडूची गणना होते. सुरुवातीच्या 2 चेंडूवर प्रभावित केलाय ते गोलंदाज राजूने. 4थं षटक प्रगती पथावर. महादेव ऑन स्ट्राईक पाहायला भेटतोय. संदेश नॉन स्ट्रायकर यांच्याशी त्याला एक जीवनदान भेटलंय. षटकातील पुढील चेंडू, तिसरा चेंडू मार्गस्थ आहे. इथे मात्र चांगला चेंडू पाहायला भेटतोय. अचूक टप्प्याचा एक नियंत्रित मारा, एक तगडी गोलंदाजी, भेदक गोलंदाजी पाहायला भेटेल. ती गोलंदाजाच्या राजूच्या माध्यमातून मोठ्या धावसंख्येपासून वंचित ठेवणारी, धावगतीला गतिरोधक लावणारी, थांबवून ठेवणारी गोलंदाजी, एक तगडा मारा हा गोलंदाजाच्या माध्यमातून. 4थं षटक प्रगती पथावर. उर्वरितच्या 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. फक्त एक धाव आतापर्यंत खर्च केली आहे. यावेळेस इनसाइड आउटचा फटका टोलवण्याचा प्रयत्न. फटका पासला. शॉर्ट कव्हर रिजनला चेंडूचा प्रवास. शॉर्ट फॉरवर्ड पॉईंट रिजनचा क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचला. चेंडूची परती केली जाते. इथे मात्र 2 धावा या यशस्वी धावा पूर्ण केल्या जातात. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, चांगलं तालमेल दोन्ही बॅटर्स मध्ये पाहायला भेटत आहे आणि दुहेरी धावेच्या साथीनं टीमचं टोटल परावर्तित होत आहे. 29 धावा, 29 लॉस ऑफ 3 विकेट्स. उर्वरितच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. षटक क्रमांक 4 हे प्रगती पथावर आपण पाहताय, आपण अनुभवताय. केवी स्ट्रायकर्स मोर्जिम यांच्या माध्यमातून यशस्वी स्पर्धा आजचा पहिला दिवस आणि तमाम क्रीडा रसिकांचे दुपारच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत. षटकातील पुढील चेंडू, 5वा चेंडू. इथे मात्र सुरेख पद्धतीचा फटका पाहायला भेटतो. डीप मिड ऑफ रिजनला चेंडूचा प्रवास झाला. इथे मात्र एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेची तमाम शंका या मैदानावरून समाप्त होते. एकेरी धावेच्या साथीनं 5 चेंडूंचा इथे झाला एक समाप्त आणि सांघिक धावसंख्या ही परावर्तित 30 धावा या धावफलकावर. 4थ्या षटकाची सांगता करणारा शेवटचा चेंडू संदेश स्ट्रायकर यांच्याशी. एक मोठा फटका संदेशच्या बॅट मधून येईल का की गोलंदाजी आपल्या गोलंदाजीच्या जोरावर रोखून धरले पाहायचा आहे. यावेळी चांगला चेंडू. इथे मात्र पंचांचं बोट आकाशाकडे, आउट बिहाइंडच्या स्वरूपात. फलंदाज एका बाजूने बॅक टू द पॅव्हलियन, माघारी परतावं लागतं. इथे संदेशला वैयक्तिक 3 या धावसंख्येवर माघारी परतल्या. ओव्हर टू डीजे. धावा धावफलकावर. इथून पुनरागमन करावं लागेल भूमिका 11 खानका संघाला. शेवटच्या 2 षटकांचा खेळ बाकी. इथून धावांची लयलूट करावी लागेल. तर समोरच्या संघाचा विचार केला तर समोरचा संघ देखील तेवढाच तगडा संघ, तेवढ्याच तोला मोलाचा संघ आहे तो मार्बेल बीच मोर्जिम संघ. आणि त्या तगड्या संघासमोर एक मोठं तगडं आव्हान ठेवणं गरजेचं आहे. त्याला अनुसरून कशा पद्धतीची फलंदाजी केली जाते पाहायचं आहे. विनंती आहे मित्रांनो आपल्याला कॉमेंट्री बॉक्सच्या समोरून ज्या वायर्स वगैरे जात आहेत त्या tenscricket.in च्या माध्यमातून लाईव्ह स्ट्रीमिंगच्या आहेत तिथून आपली वाहनं आपण नेऊ नये ही विनंती आहे. पुन्हा एकदा कळकळीची विनंती आहे कारण लाईव्ह प्रक्षेपण चालू आहे, त्याला अडथळे येत आहेत. 5वं षटक प्रगती पथावर. फुल टॉस पद्धतीचा चेंडू या मैदानावर.
अनिश शेटगावकर गोलंदाजी मार्कवर. उलटा चेंडू होता, मोठा फटका टोलवण्याची संधी होती महादेवला आणि निर्धाव चेंडूची इथे मात्र गणना होते. सुरुवात तर चांगली केली आहे षटक क्रमांक 5व्याची ते अनिश शेटगावकरने. षटकाचे पुढील चेंडू, दुसरा चेंडू मार्गस्थ आहे. महादेव ऑन स्ट्राईक. शॉर्ट पिच चेंडू, यावेळेस मात्र कव्हर रिजनला मोडण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र शॉर्ट थर्ड रिजनचा क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झालाय. जोपर्यंत चेंडूची परती केली जाते दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, दुसऱ्या धावेची तमाम शंका समाप्त होते. पंचाच्या दुनिया समांतर होत आहेत, धाव अवांतरच्या स्वरूपात आणि एक धावून काढलेली एक धाव. टोटल 2 या धावसंख्येनं टीमचं टोटल परावर्तित होईल. 32 धावा, 32. षटकाचे पुढील चेंडू, यावेळेस सोडून दिलाय चेंडूला. पंचाच्या दोन्ही हात पुन्हा एकदा समांतर, धाव अवांतरच्या स्वरूपात बोनस स्वरूपात धावा खर्ची घालण्यात येत आहेत त्या गोलंदाज अनिशच्या माध्यमातून. 33 धावा धाव पलकावर एका नेल्सन फिगरवर, डबल फिगरवर सांघिक धावसंख्या टेपली आहे 4 गड्यांच्या मोबदल्यात. षटकाचे पुढील चेंडू, दुसरा चेंडू, यावेळेस चांगला चेंडू पाहायला भेटतोय. निर्धाव चेंडूची इथे मात्र गणना होते. प्रेम नावाचा फलंदाज स्ट्रायकर यांच्याशीने पाहायला भेटतोय. त्याच्या साथीला महादेव ही जोडी, इथून कार्य करावं लागेल. मोठे फटके टोलवावे लागतील, जबाबदारीने परिपूर्ण क्रिकेट खेळावं लागेल. षटकार चौकारांची आतिषबाजी करणं गरजेचं आहे. एका मोठ्या तगड्या अवसंख्येपर्यंत पोहोचायचं असेल तर मेहनत घ्यावीच लागेल. षटकाचे पुढील चेंडू, तिसरा चेंडू मार्गस्थ, यावेळेस थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न. याही वेळेस दिशा भरकटलेला चेंडू, यष्टीरक्षक फंबल झालाय. 2 फलंदाज चुकलेलं तालमेल. इथे मात्र या मैदानावर एका खेळाडूला क्रिकेटच्या परिभाषेतील आत्महत्येच्या स्वरूपात, धावचीच्या स्वरूपात माघारी परतावं लागेल. एक खेळाडू रनआउटच्या स्वरूपात बॅक टू द पॅव्हिलियन आणि स्क्वेअर चेंडू या मैदानावर. तर 34 धावा या धावपलकावर. न्यू बॅटर मैदानाची शिने पावलं टाकतोय वेदांग. वेदांगला कार्य करावं लागेल. एका बाजूने महादेव आहे, त्याच्या साथीला वैयक्तिक 13 या धावसंख्येवर खेळतोय आणि गोलंदाजी मार्कवर अनिश नावाचा गोलंदाज सज्ज. बऱ्याचशा अवांतर धावा खर्ची घातल्यात. इथून महादेव आक्रमण करू शकेल का पाहायचं आहे. षटकाचे पुढील चेंडू, तिसरा चेंडू, शपथ सोन केलाय. चांगला फटका, डीप फाईन लेग रिजनला चेंडूचा प्रवास, गगनाला गवस निघालत. चेंडू सीमा रेखा पार. 6 धावांसाठी एक दर्जेदार असा फटका. षटकार या मैदानावर. साह्यानं पुढे सरसावलेल्या धावपलक संघाने 40 धावे गाठले. 40 धावा धावपलकावर 5 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळेस बॅटची कडा घेतले. शॉर्ट थर्ड रिजनला चेंडूचा प्रवास, 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू पाहायला भेटतो. सीमारेषे नजीक क्षेत्ररक्षण केलं जात आहे, चेंडूची परती केली जाते. तोपर्यंत इथे मात्र दुसरी धाव देखील पूर्ण केली आहे. 2 या धावसंख्येने संतुष्ट व्हावं लागेल आणि दुहेरी धावेच्या साथीनं टीमचं टोटल इथे मात्र परावर्तित 42 धावा या धावपलकावर पाहायला भेटत आहेत. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी. षटक क्रमांक 5 स्लॉग ओव्हरचं षटक प्रगतीपथावर. महादेव ऑन स्ट्राईक. यावेळेस बॅटची कडा घेतल्या. शॉर्ट थर्ड रिजनला चेंडूचा प्रवास झालाय. पहिली धाव वेगाने, दुसऱ्या धावेसाठी झालेला प्रयत्न हो ना करत मात्र दुसरी धाव देखील पूर्ण केली. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, चांगलं तालमेल, चांगलं कॉलिंग दोन्ही बॅटर्स मध्ये आणि दुहेरी धावेच्या साथीनं टीमचं टोटल परावर्तित एका नेल्सन फिगरवर, डबल फिगरवर 44 धावा धावपलकावर. 44 लॉस ऑफ 5 विकेट्स. एका चेंडूचा खेळ अजूनही बाकी. षटक क्रमांक 5 हे प्रगती पथावर. महादेव सज्ज होतोय. यावेळी चांगला चेंडू पाहायला भेटतो. फुलरलन पद्धतीचा चेंडू या मैदानावर. या चेंडूवर काही उत्तर नाही फलंदाजाकडे. इथे मात्र एका निर्धाव चेंडूची गणना होते. षटक क्रमांक 5 इथे होते समाप्त. 5 षटकांचा 30 चेंडूंचा इथे झालाय काही समाप्त आणि सांघिक धावसंख्येचा विचार केला 5 गड्यांच्या मोबदल्यात 44 धावा या धावपलकावर. अजूनही एका षटकाचा उर्वरितच्या 6 चेंडूंचा खेळ या मैदानावरून बाकी.
गोलंदाजी मार्कवर गोलंदाज उमेश सज्ज होताना पाहायला भेटतोय. अंतिम निर्णायक षटक उमेश जयश्री गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय. स्ट्रायकर यांच्याशीने फलंदाज वेदांग त्याच्या साथीला महादेव ही जोडी शेवटच्या षटकामध्ये कितपत धावांची लयलूट या मैदानावरून केली जाईल पाहायचं आहे. अंतिम निर्णायक षटक प्रगती पथावर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा उमेश. षटक पहिला चेंडू यावेळेस आडवटने चांगला पटका पाहायला भेटतो. डीप काउ कॉर्नर रिजनला चेंडूचा प्रवास क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर क्षेत्ररक्षकाला हाय हॅलो करत चेंडू सीमा रेखा पार 6 धावांसाठी दर्जेदार खणखणीत असा षटकार या मैदानावर. 50वी गाठली आहे. सांघिक अर्धशतक पूर्ण झाले. 50 धावा या धावपलकावर 5 गड्यांच्या मोबदल्यात षटकाराने झालंय स्वागत उमेशचं. सुरुवात तर अगदी दिमागात अंतिम निर्णायक षटकाची. मात्र सांगता कशा पद्धतीने होईल षटकाची समारोप कशा पद्धतीने होईल हे पाहायचंय हे बघायचंय मैदानावर. गोलंदाज पुनरागमन करू शकेल का की फलंदाज आक्रमण करेल पाहायचंय. षटकातील पुढील चेंडू दुसरा चेंडू यावेळेस खोदून काढण्याचा प्रयत्न ऑफसाइड रिजनला दिशा दिली. इथे मात्र एक धाव पूर्ण एक चोरटी धाव एक यशस्वी धाव या मैदानावर पूर्ण केली जाते. एकेरी धावेच्या साथीनं टीमचं टोटल परावर्तित 51 धावा या धावपलकावर. शेवटचा षटक प्रगती पथावर. उर्वरितच्या 4 चेंडूंचा खेळ बाकी. महादेव नावाचा एक तगडा खेळाडू 23 धावसंख्येवर खेळतोय. सांघिक धावसंख्येला आकार द्यावा लागेल. मोठे फटके टोलवावे लागतील. षटकातील पुढील चेंडू तिसरा चेंडू मार्गस्थ आहे. पुलटा चेंडूवर मोठा फटका पाहायला भेटतोय. डीप काउ कॉर्नर रिजनला चेंडू सीमा रेखा पार 6 धावांसाठी दर्जेदार असा खणखणीत ब्रँडेड षटकार. तीन चेंडूंचा इथे झालाय की समाप्त. 57 धावा या धावपलकावर. 57 लॉस ऑफ 5 विकेट्स. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. उमेश नावाचा गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील चेंडू चौथा चेंडू मार्गस्थ आहे. यावेळेस देखील सुरेख पद्धतीचा फटका जमनी लगतचा फटका ऑफ ड्राईव्हचा फटका शॉर्ट मिड ऑफ रिजनला चेंडूचा प्रवास झालाय. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला भेटते. डॉट बॉल निर्धाव चेंडू. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी. वैयक्तिक 29 धावसंख्येवर महादेव खेळतोय. आतापर्यंत 14 चेंडू फेस केलेत. यावेळेस चांगला चेंडू पाहायला भेटतोय. चकवलंय आहे फलंदाजाला धाव घेण्याचा मोह मैदानावर. एका खेळाडूला आपली विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. एक खेळाडू बॅक टू द पॅव्हलियन. महादेव माघारी परततोय. शेवटच्या एका चेंडूचा खेळ बाकी. 6 गड्यांच्या मोबदला 57 धावा या धावपलकावर. शेवटच्या चेंडूवर काय असेल उत्तर फलंदाज वेदांकडे. कशा पद्धतीने सांगता केली जाईल या इनिंगची. कितपत धावांचं आव्हान समोरच्या संघासमोर ठेवलं जाईल. बरेचसे प्रश्न आहेत आणि बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरे या मैदानावरून भेटणार आहेत. नाणेफेक पराभव प्रथम फलंदाजी करतोय भूमिका 11 कानका संघ. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. धावचीच्या स्वरूपात रनआउटच्या स्वरूपात खेळाडू माघारी परतलाय. वेदांग ऑन स्ट्राईक. एक षटकार आतापर्यंत टोलवलाय. वैयक्तिक 7 धावसंख्येवर खेळतोय. शेवटचा षटक प्रगती पथावर. इथे मात्र चांगला चेंडू पाहायला भेटतोय. बहुधा दिशा भरकटलेला चेंडू. पंच दंडात्मक कारवाई करतायत. अवांतरच्या स्वरूपात 1 धाव. एकेरी धावेनं पुढे सरसावलेला धावपलक. 58 धावा धावपलकावर. 58 लॉस ऑफ 6 विकेट्स. एका चेंडूचा खेळ बाकी आहे. या इनिंगची सांगत करणारा चेंडू. यावेळेस इनसाइड आउटचा फटका पाहायला भेटतो. शॉर्ट कव्हर रिजनला चेंडूचा प्रवास झालाय. पॉइंट रिजनचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलाय. दुसऱ्या धावेची तमाम शंका मैदानावर समाप्त झाल्या. पहिल्या इनिंगचा पहिल्या डावाचा इथे झालाय की समाप्त. स्थिरावलेला धावपलक हा 59 डावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. करायचंय 60 या धावसंख्येचा पाठलाग. 36 चेंडू 60 धावा हे विजयाचं समीकरण. येणाऱ्या काळामध्ये या 60 धावांचा यशस्वी पाठलाग एका बाजूने केला जाईल का मार्बेला बीच मोर्जिम संघाच्या बाजूने की 60 धावा या भूमिका 11 कानका संघाच्या बाजूने डिपेंड केल्या जातील. येणाऱ्या काळामध्ये काय होईल काय घडेल काय घडू शकेल काय घडणार नाही अगदी सांगतील आमचे साथी समालोचक श्यामजी कलंगटकर. मी थांबतोय तुम्ही थांबू नका. पाहत राहा ऐकत राहा बघत राहा. अतिशय देखणी स्पर्धा केवी स्ट्रायकर्स मोर्जिम आयोजित ही सुंदर अशी सेकंड ऑल गोवा पंचायत आणि म्युनिसिपल लेवल एव्ही बॉल टेनिस क्रिकेट टूर्नामेंट. धन्यवाद.
But the captains of Homkar Boys Mandram and Sai Boys Hermal, please come for toss. Avnish and Hari in the middle for the pursuit of 60 runs in 36 deliveries. With the ball, with the fluorescent cherry, it will be Prajot Nirlikar from the far end. Nicely played. And that's 6. Pick the balls out of that one. Hari Mamal on strike. Man at mid wicket and man at long on the fence for the left-hander. Nicely played, but straight to Vedang. Really good catch. Ball just dipping on him, and he also dipped at the last occasion. And that's the first wicket down. Good delivery to start with. And will get a single quite comfortably. Gets off the mark with that single. Does Raju. After completion of 1, it's 9. 9 for 1 after 1. Marbella Beach, Morjim.
Please come for toss. Harmal and Mandrim, please come for toss. Change in bowling, it will be Mahabeshwar Savant in the bowling attack. Starts off with a low full toss, played it down to deep wicket and will just be one. Swing, missed. In fact, that's wide. Extras. Officials in this particular game, Vaman Maekar and Sadgiri Naik, both very experienced umpires. Mr. Umesh Asgaonkar has been doing scoring. A formidable force to reckon with in his days, in his prime, when he was playing cricket. Swing again and repeat at the last delivery. Another wide. More extras. The boundary hoardings, boundary cushions by the Sai Sparsh Sports Event Management. Sapresh Murvi and his team have done this bit. Nicely played, straight to the man. Looking for a quick single, chance of a run out, and that will be third umpire has been asked for. And the third umpire will be in action for that particular run out. Has he made it or has he not? Avnish, the man in danger. It was just really touch and go. But the batsman safely home. Down the ground, in fact, that's up in the air. And it's dropped. Chance of run out again. And yes, the third umpire again has been referred for. So the third umpire has been kept busy on the last two
That's gone again. Another wicket falls. Hanish has come out to bat. Starts with a reverse and that's gone. Plumb in front. Looking for the reverse and that has gone through. That's knocked. Straight to the fielder, chance of run out, and that's gone. Another one gone. You can see the replay on tennisradio.in. Played it down to Anukul and he just directed and gone. The batsman was not even in the frame. Easy decision for the umpire. Upside down backing of the Marbella Beach Mursham. 12 for 5. New man in Rahul and Raju still there for them. 24 deliveries, 48 runs required. It's a much better delivery just outside the off stump. That will be a dot. Nicely bowled again, full. Not giving enough room for the batsman to free his arms. That batsman is thinking right now.
needs to get better on ball, needs to get the experienced Raju Dabolkar on strike, as he's the only man now that can take this game towards safety. That's wide, that's extras. Swing. And that's gone, given. Rahul also departs. Villa Beach Morjim. It's down the ground, powered, and powered for 4. That will break the shackles. Already got the captain of Mandram. We just need the captain of Harmal. That's trying for the reverse. Will just be a dot delivery. Swing missed. Dot delivery. And the bowler looks in some bit of pain. Might have been a cramp. Three overs done and dusted. It's 17 for 6, requiring another 43 in 3 overs. 18 deliveries requiring 43 runs to win. Rajat Kudalkar will be bowling from the commentary box end. Nicely played, straight to the man at mid-off. Will be a dot delivery. Just trying to shell the strike right now.
That's up and over, gone straight to the wicket keeper. 7th wicket down as far as the Marbella Beach Morsham are concerned. Nicely bowled dot delivery. And just this equation is slipping out of the hands of Marbella Beach Morsham. 43 required in 15 deliveries. That's up in the air. Fielder backpedaling. And that's right on his head. Or maybe the shoulder. Yes, maybe the temple area just above the eyes. It was a straightforward chance, you can say, but made in an awful bit of mess with that catch. Drop chance, another single taken. 42 in 14. Swing missed, dot delivery. Match coming up next. Mandrim to take on Harmal. Harmal winning the toss and deciding to bowl first. Dot delivery to end the over after completion of 4. It's 18 for 7. Marbella Beach Morsham requiring 42 in 12. 7 sixes required in 12 deliveries. That's the equation. But very difficult right now. That's been smashed down the ground. Will just be one single taken. Swing again, missed again, dot delivery. 40 in 10. Low scoring encounter, but the stronghold of the bowlers or the fielders of the Bhumika 11 can't count this game. It's been again edged, chance of run out or missed. Will just be a single. Match coming up next. Sai Boys Harmal to take on Omkar 11 Mandrim. Sai Boys Harmal winning the toss and deciding to bowl first. It will be a 6 overs game. That's up in the air. Played nicely. And that will trickle into the boundary for 4. Squirted away. Over covers.
Still in with a chance. 35 and 8. Straight to the bowler. Dot delivery. Need to be positive from the word go. Just can't be bogged down. Anything can happen. You never know. Down the ground. This time the fielder gone over him. It's all the way for 6. Record of the last 6 deliveries. 29 and 6. Anukul has been given the ball. 29 runs required in 6. Man on strike, Mahadev. That fielder from Covers has been brought in. Good delivery. And that will just be a single. 28 in 5. That's the equation right now. 28 runs in 5 deliveries. Match coming up next. Sai Boys Harmal to take on Humkar 11 Mandrim. Good delivery, dot delivery. Swing missed. Another dot ball. Just mixing it up is Anukul. Again swing, again missed. That's up in the air. Fielder getting underneath and taken easily by Kunal. Just the formality left in this game now. We played 12 deliveries, scored 5. So 29 of the last delivery now for the Marbella Beach Morjam. So skipper has walked out to bat to Mahesh to face the last delivery. Nicely played. And that will be it. Victory for the Bhumika 11 Karnataka. They win by 27 runs. A quite comfortable margin right now for them.